प्रभाग क्रमांक 5 मध्ये तुतारी विरुद्ध मशाल लढत, ठाकरे शिवसेनेचे सुनील भोसलेचे पारडे जड। प्रभाग क्रमांक 5 मध्ये महाविकास आघाडी अंतर्गतच सामना रंगताना पाहायला मिळत आहे। भाजप राष्ट्रवादी युतीचे जाधव 5B मधून उमेदवार आहे। शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादीचे परदेशीही रिंगणात आहे। यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुनील भोसले यांनीही शड्डू ठोकला आहे। त्यांना देखील मशालची अधिकृत उमेदवारी मिळाली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपातही ठाकरे शिवसेनेला गेली असली तरी तुतारीकडून परदेशीयांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे या प्रभागात राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे। सुनील भोसले यांनी महानगर प्रमुख किरण काळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्यात प्रमुख उपस्थितीत जंगी शक्ती प्रदर्शित करीत प्रचाराचा नारळ फोडला आहे। यामुळे भोसले यांनी तुतारीच्या परदेशी यांच्यावर जोरदार तोफ डांगली आहे। भोसले यांनी प्रचारात घेतलेली आघाडी पाहता मशालीचे पारडे जड दिसत आहे। त्यामुळे या प्रभागात तुतारी विरुद्ध मशाल आणि महायुती असा तिरंगी सामना पाहायला मिळत आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पदाधिकारी सिद्धार्थनगरमध्ये पेटवलेली शिवसेनेची मशाल, अण्णाभाऊ साठे चौकामध्ये शिवसेनेचा जल्लोष पाहायला आमचे सुनील भाऊ भोसले हे खरं म्हणजे अधिकृत उमेदवार मशालीच्या चिन्हावर उभे आहेत। आणि आपण जर पाहिलं असेल तर या प्रभागामध्ये समोरचे जे उमेदवार आहेत ते सगळे पैसेवाले, परंतु सुनील भाऊ आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, परंतु शिवसेनेचा एक सच्चा कार्यकर्ता आहे। जसं आमच्या काळेसाहेबांनी सांगितलं की अनिल भैयांचा कट्टर कार्यकर्ता आणि शिवसेनेचा कार्यकर्ता दुसरा। आणि आपण जर पाहिलं असेल तर ही जी गर्दी आहे ही कुठलीही पैसे देऊन आणलेली नाही। हे सर्व लोक त्याच्या पाठीमागं बिगर पैशाचे आणि त्याच्यासाठी मदतीसाठी धावणारे लोक आहेत। आणि म्हणून आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सुनील भाऊचा विजय नक्कीच होणार आहे, परंतु तरी पण या ठिकाणी सर्व उमेदवार या ठिकाणचे सगळे मतदार असतील त्यांना या ठिकाणी मी या माध्यमातून विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी करावं आणि सुनील भाऊला निवडून आणावं, जेणेकरून तुमच्या ज्या भविष्यातल्या काही कामं असतील ते सुनील भाऊ करतील, परंतु पैसे देऊन जे मतदान करतील ते लोक तुमचं काम करणार नाहीत। हा कार्यकर्ता नक्कीच त्या ठिकाणी सर्व कामं करील आणि म्हणून सुनील भाऊ अशी विनंती करतो। साहेब, मी तुम्ही उमेदवारी दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून माझ्या समाजाच्या वतीने, गोरगरीब जनतेच्या वतीने तुमचे मी आभार व्यक्त करतो। आणि तुम्ही एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी दिलं की शिवसेना ही एकमेव असा पक्ष आहे जे तळागाळातल्या शिवसैनिकाला, कॉमन मॅनला त्या ठिकाणी लढण्याची संधी देते। साहेब, तुम्ही माझी ओळख सांगितली, मी तुम्हाला माझ्या अपोजिटवाल्यांची ओळख सांगतो, ते सगळे 2 नंबर धंदेवाले। ते निवडून आल्याच्या नंतर एक दुकान, एक चौकात वाईन शॉपी, बिअर शॉपी, मटक्याचे दुकान, जुगारचे दुकान हे ते टाकत असतात। मी सामान्य माणूस, मी निवडून आलो प्रत्येक चौकात शोभीकरण करेल, वाचनालय करेल, माताभंसाठी शौचालय करेल। मी सर्व तरुण कार्यकर्त्याला एकत्र त्यांच्या रोजगारीबद्दल मी बोल। हे लोक क्लब टाकणार, हे लोक दारूचे दुकाने टाकणार, हे लोक त्या ठिकाणी 2 नंबरचे धंदे आणि स्वतः छत्रछायाखाली करतात आणि इथं येऊन म्हणतात की आम्ही हे प्रभाग सुधारायला आलो, आम्ही या प्रभागामध्ये स्वच्छता करणार, चांगलं। मग तुम्ही तुमच्या भागात का नाही केलं एवढे दिवस? जे एवढे 2 नंबर धंदे चालतात हे माझे आपल्याकडे काही कॅन्डिडेट, त्यांची माहिती घ्या, तुम्हाला कळून जाईल। म्हणून त्यांच्यापासून ते लोक अल्टिमेटिव्ह इकडे आलेत। काही लोक कसे आलेत, काय आलेत ते तुम्ही माहिती घेऊन म्हणजे माहिती पत्रकार बांधवांनी घ्यावी ही माझी विनंती आहे। मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, जसं माझं घर आहे तसे प्रभागातल्या अनेक 80% लोकांचे घर आहेत। जसे माझे सर्व घरचे लोक कामं करतात तसे 80% लोकवस्तीतले लोक कामं करतात। जसं मी कुठेतरी काम करतो तसे इथे तरुण कार्यकर्ते काम करतात। हे सगळे म्हणतात भाऊ आम्ही दिवसभर ह्यांना दंडवतो, पण रात्री भाऊ आम्ही रात्री तुझंच नाव घेतो। आणि ह्या गरिबाची ताकद तुम्हाला येत्या 15 तारखेला मतदान, 16 तारखेला तुमच्या हातामध्ये दिसून येईल। मी एवढंच सांगतो, शिवसेनेच्या शहर प्रमुखांचं, जिल्हा प्रमुखांचं आणि माझ्या पाठीराखीचं व्यक्त करतो। आणि शेवट तुम्हाला एवढंच